नमस्कार, सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज न्यायला आलेली आहे जांभळं. हे बघा, मस्त अशी जांभळं लागलेली आहेत. जांभळाची साईज आहे ना, जरी छोटी वाटत असेल ना, तर गोडीला खूप छान जांभळं आहेत. तर मी आज बनवणार आहे जांभळाचं सरबत. तर त्यासाठी ना जांभळं न्यायला आलेली आहे. आम्ही ना ही जांभळं लावून 15 वर्ष झालेली आहेत आणि आता पहिल्याच वर्षी ही एवढी छान अशी जांभळं लागलेली आहेत. तर चला आता मी जांभळं काढून घेते. ह्या जांभळाच्या झाडाच्या फांद्या खूप खाली आहेत, त्याच्यामुळे ना जांभळं काढायला काय वाटत नाही. पण जी वरची जांभळं आहेत ते हातालाही येत नाही आणि ती काढताही येत नाही. खाली अशी जांभळाच्या फांद्या असतील ना, म्हणजे जांभळं काढायलाही छान वाटतं आणि काढताही येतात आपल्याला. कारण जांभळाच्या वरती झाडावर चांगले चढणारे असतील तरच जांभळाच्या झाडावर चढलेलं चांगलं. ह्या वर्षी सगळीकडेच जांभळाच्या झाडाला अशी भरपूर जांभळं आलेली आहेत. आणि असं म्हणतात की ज्या वर्षी जांभळाच्या झाडाला भरपूर जांभळं येतात त्या वर्षी दुष्काळ पडतो. तर आता ह्या वर्षी ना दुष्काळाचीच परिस्थिती आहे. जेवढी जेवढी माझ्या हाताला येत होती अशी ना काळीभोर अशी ना ही जांभळे मी ही तोडून घेतलेली आहेत. हे बघा. तर जांभळे आहेत ना, सुरुवातीला मी पाण्यात नाही ना अशी स्वच्छ धुवून घेणार आहेत. 1-2 पाण्याने ना ही जांभळं मी अशी धुवून घेणार आहेत. जांभळं ताजीच आहेत, पण तरी त्याच्यावरती किडे वगैरे फिरलेले असतात, त्यामुळे आता ही जांभळं धुवून घेते. सीझनमध्ये येणारं हे जांभळ आपण भरपूर प्रमाणात खातच असतो, पण काही जांभळाचे फायदेही आहेत. म्हणजे मधुमेहींसाठी तर जांभळ वरदानच आहे, कारण त्यामुळं रक्तातील साखर नियंत्रित राहते. त्यामुळं मधुमेही रुग्ण त्यांना जांभळं खातच असतात जांभळाच्या सीझनमध्ये. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, व्हिटॅमिन सी असतं, अँटीऑक्सिडंट असतं. असे जांभळाचे भरपूर प्रमाणात फायदे आहेत. त्वचा उत्तम राहते, पचनशक्ती सुधारते, असे भरपूर प्रमाणात फायदे आहेत जांभळाचे. पण जेवढे फायदे असतात त्या प्रमाणात काही तोटेही असतात. म्हणजे जास्त प्रमाणात जांभळं खाल्ली गेली तर त्याच्या शरीरावर तोटेही होऊ शकतात. म्हणजे आपण जास्त जांभळं खाल्ली तर अचानक साखरही कमी होऊ शकते, त्यानंतर पचनशक्ती बिघडू शकते. त्याचप्रमाणे जांभळामुळे की नाही घसा खवखवतो आणि दातावर जे संरक्षण कवच असतं तेही कमी होऊ शकतं. असे जांभळं जास्त प्रमाणात खाण्याचे तोटेही आहेत, त्यामुळं व्यवस्थित आणि प्रमाणात जांभळं खाल्ली पाहिजेत. उपाशी पोटी सकाळी सकाळी तर जांभळं अजिबात खायची नाही, त्याच्यामुळे ॲसिडिटी होऊ शकते. तर सीझन आहे त्यामुळे जांभळाचा आनंद घ्यायचा, पण आरोग्याची काळजी घेऊन जांभळं खायची. तर आता ना मी ह्या जांभळाचा ना ह्या असा गर काढून घेते आहे. इथे ना मी हा जांभळाचा गर काढून घेतलेला आहे आणि ह्या जांभळाच्या बिया आहेत ना त्याही खूप फायदेशीर असतात. तर त्या बियाही मी वाळवून ठेवणार आहेत. तर आता ना हा जो जांभळाचा गर आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. गरामध्ये घालण्यासाठी मी हा घेतलेला आहे चाट मसाला, ही घेतलेली आहे जिरेपूड, हे घेतलेलं आहे सेंधव मीठ, 1 चमचाभर घेतलेली आहे ही साखर आणि हा घेतलेला आहे लिंबाचा रस काढून. तो आता लिंबाचा रसही मी टाकून घेते. आणि ही आहेत पुदिन्याची पानं. तर फ्रीजमधलं ना थंड पाणी घालून मी हे मिश्रण वाटून घेणार आहे. सरबत तर इथं तयार झालेलं आहे. आणि आता इथे ना ग्लास घेतलेले आहेत. आता ह्या ग्लासला ना हे असं लिंबू लावून घेते. इथं मी एक प्लेट घेतलेली आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हे मीठ, त्यानंतर हे टाकलेले आहे लाल तिखट आणि आता हे ना असं मिक्स करून घेते. हे जे लिंबू लावलेले ग्लास आहेत ते ना ह्या मीठ आणि लाल तिखटावरून असे फिरवून घेते. आणि आपले ना हे जांभळाचं सरबत तयार झालेले आता. तर आता सध्या आहे जांभळाचा सीझन आणि अशा ह्या जांभळाच्या सीझनमध्ये असं हे हेल्दी सरबत नक्की बनवून पहा.